आयला चांगला माणूस होता राव त्यो. त्याला काय झालं काय नू. आणि माया नादी लागल्यावर अरे ह्या आग्यामुळे कुठं कुठं चावण. मग बस खाजीच सगळ्या दुनियात. मला एक नाही कळालं, माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. मायबापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन. का बरं मग? जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीनं लढत असलो, तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली, मी तुम्हाला ते सांगतो, तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर. त्यांनी सांगितलं मी मराठवाड्यात जातो, काय करतो बघून घेतो. एक तर मी बोलिलच नाही, आणि आला तरी तू मग काहीच बघू शकत नाही, कारण मी कपडे घातलेले असते तू काय बघतो. त्यामुळे मी विकाले शहाण्या तालमीतला नाही. तू काय माया नादी लागू नको बाबा. माझी विनंती आहे, मी तुम्हाला इतक्याच जनतेसमोर सांगतो, मी दादा म्हणतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई, कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही बी. माझ्याजवळ काय येते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे, याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतोय. तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसता मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला? मग लय अवघड होईल. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही. तुमचा कस काय? तुम्ही सगळे सोयरे बी नाही दोघं. तुमचं नातं एका रात्री जुळलं कस काय? तुमचा कस काय? तुमचं आणि तुमची जात ही मराठा आहे, आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. तुमचा नेता आणि पक्ष नाही, तुमचा बाप जनता ही समाज, तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते. जात हीच बाप, नेता बाप नाही, पक्षीय बाप नाही. याला म्हणते क्षत्रिय 96 कोळी मराठा. आता 96 कोळीची आमची अडाण्यांची, मी अडाणी बरं का, मला का हे कळत नाही. बरेच जण म्हणतात ही चौथी नापाशी. चौथी नापाशी पण कसं काय मुंडक्यावर पाय देऊन भादरीला तुम्हाला दिलं का नाही? मराठ्याला आरक्षण उलशी का व्हाय ना भाऊ, दिलं का नाही? राहिलेला बी पुढच्या झपक्यात देणारच, आणि त्याने नाही दिलं त्यांचे पारडेच म्हणून समजायचं सगळे.